आजकालच्या थंडीच्या वातावरणात लहान मुलांना तसेच मोठ्यांना देखील सर्दी खोकल्याचा त्रास खूप सतावतो. तर यासाठी मी एक उपाय घेऊन आली आहे. तर चला मग बघूया. सुंठ, काळी मिरी, लवंग आणि मध. आता आपण लवंग आणि मिरी भाजून घेऊया. सुंठ उष्ण गुणाची असल्याने कफ विरघळवते व घसा छातीतील कोंडी कमी करते. ती पचन सुधारून कफनिर्मिती कमी करण्यास मदत करते. मध कफनाशक असून छातीतील जळजळ व खवखव कमी करतो. तो कफ सैल करून तो बाहेर पडण्यास मदत करतो. लवंग उष्ण व जंतुनाशक असल्यामुळे कफावर प्रभावी काम करते. ती खोकला व घशातील वेदना कमी करते. काळी मिरी कफ विरघळवून सर्दी खोकल्यास आराम देते. ती श्वसन मार्ग स्वच्छ करून कफ साचू देत नाही. लवंग आणि मिरी खरपूस भाजून घ्या. भाजून झाल्यावर ती थंड करून एका खलबत्त्याच्या सहाय्याने त्याची बारीक पावडर बनवून घ्या. आता एका वाटीत पाव चमचा सुंठ पावडर आणि आपली काळी मिरी आणि लवंग पावडर काढून घ्या. त्यात 1 चमचा मध मिसळा. हे औषध जर लहान मुलांसाठी हवं असेल तर यात 2 चमचे मध मिसळा. हे औषध लहान मुलांना दिवसातून 3 ते 4 वेळा द्या, जेणेकरून खोकला लवकरात लवकर बरा होईल. या औषधाने तुम्हाला एकाच दिवसात फरक जाणवेल. हा उपाय जर तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर कमेंट करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.